बोला सासूबाई. चांगली आहे रोहिणी असं, म्हणजे मी कधी तिला सुनच हे केलं नाही, मुलीप्रमाणेच हे केलं तिला. तुम्ही भाग्यवान आहात अशी सून. म्हणजे असं कधी तिला आठवून दिलंच नाही कोणत्या गोष्ट. हो ना. रोहिणीच्या घरी मी पहिल्यांदा गेलेली. रोहिणीची आई मान्यच करत नव्हती, बोलली मी तुमच्या घरामध्ये देणार नाही मुलगी. आणि रोहिणीला एकदम म्हणजे हे स्ट्रिक होता एकदम. मग मी निघून आली खाली, माझ्याबरोबर एक मुलगा पण होता, आम्ही निघून आलो मग खाली. मग मी माझ्या नंदेला सांगितलं असं असा प्रॉब्लेम आहे म्हणून. ठीक आहे, पण आता व्यवस्थित आहे ना? हो आता व्यवस्थित आहे, ती चांगली आहे, छान सुखात संसार आहे त्यांचा. मावशीकडे द्या. मावशीला मी नायगावली मावशी तिने माझ्याकडे होते का नायगावला? तिने माझ्याबरोबर माझी तिकडची परिस्थिती बरोबर असताना पण तिने जसे होते तसे दिवस माझ्याबरोबर काढले. आणि मी आता अजूनपर्यंत पण ती मला खूप प्रेमाने आणि ह्याने म्हणजे हे करते. म्हणजे मावशी म्हणून तिला म्हणजे एक माझ्यासाठी त्यांचं एक स्थानच आहे. मावशी म्हणून मुलगा म्हणजे कन्यादान मी केलं असं बोललं तर तेच कन्यादान तिचं मीच. ती जेव्हा तिथून आलेली कन्यादान सगळं यांनी केलं. हो ना. आज क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे? क्षमा माझ्या घरच्यांची मागेन मी. सगळ्यात पहिला वडिलांची मागेन आणि धन्यवाद द्यायचे तर आतापर्यंत जे लोक माझ्या आयुष्यात आले, ज्यांनी मला मदत केली आहे, ज्यांनी मला सांभाळून घेतले, ते सगळ्यांची. तुम्ही? मला धन्यवाद मानायचे झाले तर माझ्या आईवडिलांचे, कारण की ज्यावेळी आलेली इथे त्यावेळी त्यांनी सगळं लग्न म्हणजे जे काही करतात विधी सगळं त्यांनी एकट्यांनी केलं. पत्रिका छापली, जे काय लग्नाचा पूर्ण जो असतो प्रकार सगळं माझ्या वडिलांनी केलं आणि आईने. आणि आम्हाला जसं लग्न असतं पूर्ण तसंच केलं. पत्रिका छापली, सगळ्यांना आमंत्रण दिलं, पत्रिका दिली, बोलवलं सगळ्यांना. आणि परत आम्हाला राहायला पण इथे घर त्यांनी दिलं. त्यावेळी क्षमा मागायची झाली तर यांच्या वडिलांचे, की जे काय प्रकार झाला त्यामुळे माफी मागतो आम्ही त्यांची. तुम्ही काय सांगाल तुमच्या सासू सासऱ्यांना? नाही, आई माझ्या खूप चांगल्या आहेत. म्हणजे माझ्या दोन्ही मुलांच्या वेळेला मग त्यांनीच केलं मला माहेर नसल्यामुळे. आणि अजूनही त्या मला स्वतःहून येऊन मदत करतात. आम्ही म्हणजे जरी बेघर राहत असलो तरी स्वतःहून येणार, मला मदत करणार. तर आहे पप्पा पण छान आहे. आता तुमची थोडीशी धावपळ आहे. हो. 5 वस्तू 7 वस्तू की 11 वस्तू किती वस्तू आणणार ते बघायचं आहे. हो. आणि 3ही बक्षिसं मिळवून देणार का ते आम्हाला सगळ्यांना बघायचं आहे. वेळ 2 मिनिटाची आणि अक्षर आहे क. कढई कप कढई एका वेळेला एक वस्तू समोरच आहे. वेळ 2 मिनिट आहे. कप आणि कप कैची आहे त्याच्यातच आहे. 30 सेकंद झाली. फक्त 1.5 मिनिट आहे. 40 सेकंद झाली. कळशी कळशी रवी पटापटे. कळशी घ्या कळशी कळशी. कागद आणि कागद. 50. कागद 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 बाहेर कागद. कपडा आणि कपडा. कुंकू कुंकू. 1 मिनिट पूर्ण झालं.